प्रभूमध्ये सर्वांना नमस्कार. जय येशू. देवाची स्तुती असो, देवाची महिमा असो. देवानं मला आज एक संधी दिली आहे साक्ष रेकॉर्डिंग करण्यासाठी. 25 डिसेंबर 2023ला मला एक स्टेजवरती आनंद मिळाला होता. त्यावेळेस मला साक्ष देण्यासाठी मला नाव होतं आणि तिथं मी साक्ष देत असताना मला रडू कोसळलं. काही गोष्टी मला जीवनामध्ये आठवल्या आणि त्या रडू कोसळलं. काय ती मी पुरी करू शकलो नाही आणि मी मग तसाच निघून आलो. अशा रीतीने माझी साक्ष जी होती ती अर्धवट राहिली होती. साक्ष देण्याच्या अगोदर मी एक वचन वाचतो. स्तोत्रसंहिता याचा 34वा अध्याय वचन 8मध्ये असं म्हटलेलं आहे, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा, त्याचवर भाव ठेवतो तो पुरुष धन्य म्हटलेला आहे. अशा रीतीने परमेश्वराचं वचन सांगते आणि ते परमेश्वराचा अनुभव घेऊन मी पाहिला आणि तो खूप चांगला आहे. आणि अशा रीतीने मी आज माझी साक्ष जी आहे ती रेकॉर्डिंग करत आहे. फर्स्ट टाईम माझी देवाची ओळख कशी झाली याच्याविषयी मी पहिले सांगतो. मी एका ठिकाणी काम करत असताना एक देवाचा सेवक दुपारच्या वेळेस छोटी छोटी पुस्तकं घेऊन ना ती असा वाटत होता आणि ती वाटता वाटता तो माझ्याकडे आला आणि त्यांनी मला एक पुस्तक दिलं आणि ते पुस्तक मी घेतलं त्याच्याकडून आणि त्यांना विचारलं की याची किंमत काय असा. तसं ते सांगतं का हे वाचण्यासाठी फ्री आहे, हे वाचण्यासाठीच फक्त आहे, जे पैसे लागत नाही. तसं देऊन ना ते गेलं आणि थोडे दिवसांनी पुन्हा एकदा आलं आणि ते मला थोडंसं वचन त्यांनी शिकवायला सुरुवात केली. परंतु त्या गोष्टीकडे माझं एवढं मन नव्हतं की येशूविषयी जाणून घेण्यासाठी किंवा काही. परंतु त्यांनी एक माझ्याकडं नंबर दिला की तुमचे जे काय पण प्रॉब्लेम असेल ना तर मला सांगायचा, मला माझ्याकडे बोलायचं असं. आणि खरोखरच एक काही दिवसांनी माझा विश्वनाथ जो मुलगा आहे त्याला मी कामावर निघून आलो सकाळच्या वेळेस आणि त्याला 10 ते 11चे दरम्यान असा त्याला रक्ताच्या लघवी चालू झाली आणि अशा कारणास्तव माझ्याकडे फोन होता, परंतु माझ्या घरी फोन नव्हता, पत्नीकडे फोन होता आणि त्या दिवसभरामध्ये फार चिंतित होती असा. आणि त्या रक्ताची लघवी जी आहे ती रातपर्यंत चालूच होते. अशा रीतीने मग काय करायचं असं विचार करू लागलो आणि त्याच्यानंतर मग देवाचे सेवकाचा जो नंबर होता त्या नंबरवर फोन केला आणि त्याला सांगितलं का असा असा प्रॉब्लेम आहे. त्यांनी सांगितलं का ठीक आहे, मी प्रार्थना करतो त्यासाठी, त्याच्या कानाला फोन लावा म्हणून. तर ही खूप विचार करण्याची गोष्ट होती माझ्या जीवनामध्ये फर्स्ट टाईम की एक फोन लावायचा कानाला आणि त्याच्यातून प्रार्थना करून तो कसा बरा होईल असा पण विचार आला होता. परंतु मी फोन त्याच्या कानाला लावला, त्यांनी प्रार्थना केली आणि 15 मिनिटांनी लघवीला जेव्हा त्या लघवी 15 मिनिटांनी लघवी आली आणि जेव्हा आम्ही लघवी करायला नेलं त्याला तेव्हा लघवी एकदम क्लिअर आली. देवाची स्तुती असो. हा फार मोठा चमत्कार एक फोनच्या द्वारेच ते परमेश्वराने त्या जीवनामध्ये काम केलं होतं. ती ही एक पहिली साक्ष आहे. त्याच्यानंतर माझी पत्नी जी आहे ती जायला लागली प्रार्थनेला. कधी-कधी मला संधी भेटली तेव्हा मी जायचो आणि अशा रीतीने आमचा जीवनाचा प्रवास चालू झाला प्रार्थनेसाठी. आणि मग असं थोडीशी दारूही प्यायचो. कारण मला हे विषयी माहिती नव्हतं असा की दारू प्यायची आहे की नाही, गुटखा खायची आहे की नाही, तंबाखू खायची आहे की नाही, याच्याविषयी काही माहिती नव्हतं असा. आणि जीवनामध्ये ते जुन्या गोष्टी चालू होत्या असा. परंतु एके दिवशी ते देवाचे सेवकनी शरीर हे देवाचं मंदिर आहे अशा रीतीने एक वचन शिकवलं, जे 1 कोरिंथीकरास पत्र याचा 3रा अध्याय वचन 16 अशा प्रकारचे वचन शिकवलं. आणि त्यावेळेस ती सगळी दारू सोडून दिली. दारू पिणं बंद, सगळ्या वाईट गोष्टी म्हणजे जीवनामध्ये व्यसनाचे होते ते सगळं सोडून दिलं. आणि अशा रीतीने माझा जीवनाचा प्रवास जो आहे तो येशूमध्ये चालत राहिला. आणि मग माझी पत्नी आणि माझा मुलगा श्रीनाथ ही दोघंजणं प्रार्थनेला गेलेली. मी कामावर होतो आणि अशा रीतीने मिनी रोडमध्ये बसून ना ती येत होती. येत असताना वाटेला रस्ता भरपूर खराब होता आणि ते मिनी रोडवाल्यांनी काय केलं की भरपूर स्पीडमध्ये ती गाडी पळवत होता आणि अशा रीतीने रस्ता खराब असताना ती आलटून पलटून 2 पलटी मारल्या आणि ते मिनी रोड पलटी झालं असा. आणि तिथं सगळे ते मिनी रोड त्याच्यामुळं डोक्यामध्ये असा
इथं एक त्याचा नट असतो मिलिटरीमध्ये, तो त्याच्या डोक्याला लागला आणि अशा रीतीने तो खूप असं रक्त वगैरे आखाड्या रक्ताने माखलेला होता. आणि मला जशी खबर लागली तशी मी गेलो त्यांच्याकडं आणि मग त्याला दवाखान्यात वगैरे उपचार करण्यासाठी नेलं होतं. आणि ती मिलिटरीमध्ये पलटी झालेली लोकं ती सगळी प्रभूपासून दूर गेली. परंतु आम्ही प्रभूपासून दूर गेलो नाही. आम्ही देवावरही काही दोष दिला नाही किंवा काहीही वाईट आम्ही शब्द आमच्या मुखातून काढला नाही. परंतु त्याच्यामध्ये एक आजी जी होती ती मरण पावली आणि ते आजीचे घरच्यावर सेवकला असं थोबाडात वगैरे मारलं, की तुझ्यामुळे हे सर्व झालं असं. परंतु हे त्याच्यामुळे झालं नव्हतं. तर ही घटना होती, ती घडली होती. ते समजून घ्यायला पाहिजे आणि ते निरंतर बऱ्याचशा घडामोडी आमच्या जीवनामध्ये झाल्या आणि अशा रीतीने आमची ही जीवनाचा प्रवाह जो आहे तो चालू राहिला. बऱ्याचशा जीवनामध्ये काही गोष्टी अशा घडल्या की ते सांगण्यासारख्या पण नाही. तरी पण आम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि परमेश्वराच्या बरोबर टिकून राहिलो म्हणून. मिलिटरीमध्ये पलटी झाला होता. तोच एक वेळेस शिकण्यासाठी आम्ही घरी ठेवलेला आणि आम्ही कामावर होतो. म्हणजे निदान 84 किलोमीटर आम्ही लांब होतो आणि अशा प्रकारे तो शाळेतून सुट्टी भेटल्यानंतर त्याने मित्राने त्याला नेलं एक जंगला ठिकाणी नेलं आणि तिथं झाडावर एक फळ लागते कोशिंबा म्हणून कोशिंब आणि ते झाडावर त्याला चढवलं आणि ते झाडावरून त्याचा पाय सटकला आणि झाडावरून पाय सटकल्याच्या नंतर तो त्याच्या पडत असताना त्याच्या पोटावर एक फांदी जोरात आढळली आणि अशा त्याच्या फांदीवर पडून मग तो खाली पडला म्हणून. तर त्याचं एक आतडं आहे ते थोडंसं म्हणजे आतड्याला मार लागलेला ते फाटलं होतं असं आणि अशा रीतीने मग आम्ही इकडून गेलो आणि मग असं करून आम्ही त्याला दवाखान्यात जव्हार, कुडूस, वाडा आणि भिवंडी आणि मग ठाण्याला शेवटला. अशा रीतीने आम्ही त्याला तिथं नेलं आणि ठाण्याला आम्ही ॲडमिट केलं आणि ह्या साक्ष आहे. परंतु ती मी थोडक्यात सांगतो. देवाने परमेश्वराने खूप ते दवाखान्यामध्ये आमचं कार्य सांभाळलं. त्याला ॲडमिट केलं होतं. त्याचा आम्हाला दवाखान्यात 40 दिवस त्याला लागलं. म्हणजे 39वी दिवशी आम्हाला विश्वनाथ त्याला आम्ही ॲडमिट केलं होतं दवाखान्यामध्ये आणि दवाखान्यामध्ये ॲडमिट करत असताना आम्हाला भरपूर तिथं काही सहन करावं लागलं. भरपूर तिथं दवाखान्यामध्ये नीट खाणं नव्हतं. पेशंटला थोडंसं यायचं आणि त्याच्यामध्ये आम्हालाही खूप कमी खाणं, झोप पण भेटत नव्हती. अशा रीतीने फार गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. आणि मग नंतर मग 35 ते 40 दिवसाच्या मध्ये डॉक्टरांनी इलाज केला आणि 35 ते 40 दिवस इलाज केला आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं डॉक्टरांनी काय याचा आता इलाज याला होणार नाही. आम्हाला तिथं राहावं लागलं. आम्हाला जेवण नव्हतं भेटत बरोबर, टायमावर झोप नव्हती भेटत बरोबर आणि अशा रीती आम्ही पती पत्नी आणि आमचा मुलगा 35 ते 40 दिवस आम्ही तिथं होतो दवाखान्यामध्ये. त्याच्यानंतर शेवटच्या टायमाला आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं की याचा आता शेवटच्यामध्ये CT स्कॅन करा आणि CT स्कॅनमध्ये याचं समजेल काय आहे ते. त्यांनी इलाज करून डॉक्टरांनी सांगितलं का याचा CT स्कॅन करावं लागेल म्हणून. तर CT स्कॅन केला त्यावेळेस त्यांनी सांगितलं का आता याचा इलाज इकडं नाही आहे. याचा इलाज एक तर मुंबईला होईल, नाही तर याचा इलाजच नाही, नाही तर हा श्रीनाथ तुमचा मुलगा हो वाचणार नाही म्हणून. परंतु आमच्याकडं पुढं जाण्यासाठी मुंबईला जाण्यासाठी ठाण्यावरून मुंबईला जाण्यासाठी आम्हाला पैसेच नव्हतं. सगळं पैसे संपलं होतं. फक्त येण्यापुरते पैसे होतं आम्हाला, भाड्यापुरतेच फक्त पैसे होते. आणि अशा रीतीने मग आम्ही निर्णय केला का आम्ही पुढं जाणार नाही. तर आम्ही आता जे काय होते देवाच्या भरोश्यावर, तर आम्ही त्याला घरी आणलं आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये असताना खूप आम्हाला तिथं म्हणजे परेशानी झाली. झोप ठिकाणावर नाही, जेवण ठिकाणावर नाही. आम्ही खूप कमजोर होतो. तरी पण आम्ही इथं घरी आणलो आणि घरी आणून आम्ही त्याच्यासाठी पती पत्नी मिळून दोघांनी 3 दिवस उपवास केलं आणि उपवासामध्ये परमेश्वराने अद्भुत रीतीने आम्हाला सांभाळलं आणि ते मुलालाही सांभाळलं आणि ती एक उपवास प्रार्थना आमची 3 दिवसाची ती परमेश्वराने सफल केली आणि तो आजपर्यंत नो गॅरंटीवाला तो आज जिवंत आहे. म्हणजे आम्हाला डॉक्टरने सांगितलं होतं की याचा जर इथं इलाज केला म्हणजे पुढे इलाज केला तर हा जगल आणि याचा इलाज जर केला नाही तर हा
जगणार नाही म्हणून. परंतु आमच्याकडे पैसेही संपलं होतं. अजून दुसऱ्या काही गोष्टी नाही होत्या आमच्यामध्ये चालवण्यासाठी. त्यासाठी आम्ही एक विचार केला, की बाबा याला घरीच नेऊ आणि आता जे काय होईल ते देवाच्या भरोश्यावर. अशा रीतीने आम्ही आलो घरी आणि उपवास प्रार्थना केली आणि मग तो देवाने त्याला अद्भुतरीत्या सांभाळलं. आजपर्यंत तो चांगला आहे. म्हणजे निदान त्या गोष्टीला झाले असतील 12 वर्ष झाले असतील किंवा 12 वर्ष झाले असतील त्या गोष्टीला. विश्वासामध्ये चालत असताना भरपूर समस्या आल्या. काही परिस्थिती एकेवेळी अशी खूप वाईट आली, तरी पण आम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवून टिकून राहिलो आणि खरोखरच टिकून राहिलो याचा आम्हाला फायदाच झाला. आम्हाला नुकसान कधीच झालं नाही आणि खरोखरच परमेश्वर चांगला आहे त्याचा अनुभव घेऊन पहा, कारण तो खूप चांगला आहे. आणि अशा रीतीने आम्ही जी परमेश्वराची सेवा आहे ती आज पण चालू ठेवलेली आहे, आजपर्यंत चालू आहे आणि पुढेही चालू राहणार. जेव्हा दावीद राजामधून माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी परमेश्वराचा धन्यवाद करीन. तसंच आमचंही आहे, की आम्ही जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत परमेश्वराला धन्यवाद देऊ. कोणाच्या जीवनामध्ये असं नाही की समस्या येणार नाही. सगळ्यांच्या जीवनामध्ये समस्या येतात आणि परंतु आम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवून आम्ही ज्या समस्या येतात त्याच्यावरती आम्हाला ज्या समस्या येतात त्याच्यासाठी आम्हाला प्रार्थना केली पाहिजे आणि विश्वासामध्ये मजबूत राहायला पाहिजे. अशा रीतीने आमचा जीवनाचा प्रवास जो आहे तो चालू राहिला आणि मग आम्ही आमचा जो जुना सेवक होता त्याच्यापासून आम्ही काही कारणास्तव अलग झालो आणि अलग होऊन आम्ही आमच्या गावाकडे प्रार्थना चालू केली आणि प्रार्थना चालू करत असताना आम्ही फक्त आमची पती-पत्नी आणि मग त्यांचा भाऊ वगैरे असं 2-3च लोकं होती. अशा रीतीने आम्ही सेवा चालू ठेवली. आम्ही प्रभूवर विश्वास ठेवून मजबूत होतो आणि मग अशा बरीचशी लोकं जी कोणी दुःखात होती, आजारात होती, नात्यामधली वगैरे अशी आणि दुसरी गावामधलीच आमच्या गावामधली. अशा रीतीने मग आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना केली. देवाने अद्भुत रीतीने त्यांची प्रार्थना आमची ऐकली आणि त्यांच्यावरती देवाने अद्भुत कार्य केलं आणि आज ती देवामध्ये आहेत. देवामध्ये असून ना ती आज भरपूर कार्य करत आहेत आणि ती आज पण मंडळीमध्ये भक्कम उभे आहेत. कुठल्याही कार्यामध्ये ती भक्कम उभे आहेत आणि सगळं त्यांचं व्यवस्थित चाललेलं आहे. देवाला धन्यवाद. आणि एक गोष्ट सांगतो ती ऐका तुम्ही, की हे बायबल आहे आणि हे बायबल आहे आणि हे बायबलमध्ये जर मला धर्माविषयी जर शिक्षण भेटलं असतं तर मी येशूला कधीच स्वीकारलं नसतं. परंतु हे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही बायबल वाचाल त्यावेळेस तुम्हाला समजेल की हे बायबल जे आहे ते धर्माविषयी शिकवतच नाही आणि जर बायबल हे धर्माविषयी शिकवलं असतं तर मी येशूला स्वीकारलंच नसतं. पुन्हा एकदा सर्वांना जय येशू. आणि अशा रीतीने मी माझी साक्षी जी आहे ती पूर्ण करून संपवतो. माझी साक्ष फार मोठी आहे परंतु याच्यामध्ये मी थोडक्यात शब्दाने सांगतो ते बरं होईल आता. ठीक आहे. सर्वांना जय येशू.